नाशिक जिल्ह्यामध्ये जे उजव्या बाजूने गोदावरीच्या काय आहे उपनद्या आहे, पहिला नाव आहे दारणा नदी, जे नाशिक जिल्ह्यामध्ये काय होते तिचा संगम होते कोणासोबत, गोदावरी नदीसोबत. त्यानंतर काय म्हणतोय मी, अहमदनगर मध्ये प्रवरा नदी आहे, जी गोदावरीची मुख्य उपनदी म्हणून काय ओळखल्या जाते. त्यानंतर तिथे जागा नाही म्हणून मी ते बाजूला लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या. बीड जिल्ह्यामध्ये 3 नद्या येऊन मिळतात. कोणत्या नद्या? 3 नद्या येऊन मिळतात. एक कोणती? मांजरा नदी. काय म्हणतोय मी, लक्ष द्या, मांजरा नदी. दुसरी कोणती बाबा? सिंदफणा नदी, सिंदफणा नदी. आणि इथे आहे बिंदुसरा नदी, बिंदुसरा नदी. आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये, व्यवस्थित लक्ष द्या, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी नदी येऊन मिळते म्हणजेच काय गोदावरीची उपनदी, ती कोणती आहे? प्राणहिता नदी. कोणती आहे बाबा? प्राणहिता नदी. प्राणहिता नदी कोणती आहे? प्राणहिता नदी. प्राणहिता नदी काय तर